मित्रांनो, सोनम वांगचुक यांनी त्यांचं उपोषण सोडलेलं आहे आणि यावर राजू परुळेकर यांची पोस्ट सध्या चर्चेमध्ये आहे. बघा, राजू परुळेकर काय लिहितात, केजरीवाल्स दास अँड डिपकेज ज्यूस इज ऑल्सो रेडी ॲट द RSS शाखा अँड आय विल रिव्हील इट वन्स आय फाइंड द राईट ग्लास टू सर्व इन इट. अशा पद्धतीची राजू परुळेकर यांची पोस्ट आहे. मित्रांनो, नेमकं काय चाललेलं आहे एकीकडे काहीच कळायला मार्ग नाही. एकीकडे आत्ताच राजू परुळेकर यांनी वेगवेगळ्या न्यूज चॅनल्सला मुलाखती दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये त्यांनी डायरेक्ट अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक हे RSSच्या इशाऱ्यानुसार काम करत आहेत किंवा हा सगळा ठरलेला प्लॅन आहे, प्री प्लॅन आहे, अशा पद्धतीचं नॅरेटिव्ह सेट करत आहेत. आता यामध्ये तथ्य किती, वास्तव किती, काही सांगता येणार नाही. लक्षात घ्या, मी तरी सध्या कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेलो नाही. ज्यावेळेस अभिजित दिपके बाहेर देशातून आले त्यावेळेस त्यांच्या हातामध्ये जे पुस्तक होतं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं, त्या पुस्तकावरून स्वतः सुजात आंबेडकर यांनी जाहीर व्हिडिओमध्ये टीका केली होती की ते पुस्तक हे RSSचं आहे, RSSशी संबंधित आहे आणि हे अभिजित दिपके यांचं आंदोलन हे RSSद्वारा चालू आहे, अशा पद्धतीचं एक वक्तव्य त्यांनी ते केलं होतं. लक्षात घ्या, म्हणजे जो आरोप राजू परुळेकर हे करत आहेत तोच आरोप त्यावेळेस सुजात आंबेडकर यांनी केलं होतं. आता तरीसुद्धा काही जणांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल की तरीसुद्धा मग स्वतः माननीय प्रकाश आंबेडकर साहेब अभिजित दिपके यांना भेटायला का गेले? बघा, एकीकडे सुजात आंबेडकर यांनी आरोप केला होता की अभिजित दिपके याचा कार्यक्रम RSSद्वारा प्रायोजित आहे, तरीसुद्धा माननीय प्रकाश आंबेडकर साहेब भेटायला का गेले? लक्षात घ्या, याच्यामागं ज्या पद्धतीने मी कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेलो नाही किंवा अनेक जण पोहोचलेले नाहीत. आता राजू परुळेकर नेमके त्यांच्याकडे कोणते सोर्स आहेत, कोणत्या सोर्सद्वारे ते निष्कर्षापर्यंत पोहोचलेले आहेत? अगदीच सुजात आंबेडकर यांनी सुद्धा तो निष्कर्ष काढलेला होता. आता सध्या काय झालेलं आहे, सध्या सगळीकडे गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. परंतु याच्यापर्यंत नीट याचं आकलन केल्यानंतर एका निष्कर्षापर्यंत मी 100% पोहोचलेलो आहे की जरी हे सुजात आंबेडकर आणि राजू परुळेकर म्हणतात त्या पद्धतीने किंवा सुजात आंबेडकर यांनी पूर्वी म्हटलं होतं, सध्या त्यावर ते बोलत नाहीत. सध्या वंचित बहुजन आघाडी आणि सगळेच शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस सगळेच आता या आंदोलनामध्ये सामील झालेले आहेत. अगदी काँग्रेसने सुद्धा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये काँग्रेस पक्षसुद्धा या बाबतीत पूर्णपणे मौन होता किंवा याबाबत काहीच बोलत नव्हता आणि आता अगदी एका निर्णायक वळणावर हे आंदोलन आलेलं असताना काँग्रेसने सुद्धा त्यामध्ये उडी घेतलेली आहे. आणि या सर्वावरून आकलनावरून माननीय प्रकाश आंबेडकर साहेब तिथं गेले, काँग्रेसचे प्रतिनिधी गेले, राष्ट्रवादीचे गेले, स्वतः शरद पवार गेले, उद्धव ठाकरे गेले, आम आदमी पार्टी तर तिथं आहेच, असे अनेक जण म्हणजे सगळे दिग्गज विरोधी पक्षातले नेते तिथं जाऊन आले. आणि या सर्वानंतर एक निष्कर्ष जो मला काढायचा आहे तो म्हणजे आता हे आंदोलन जरी RSS प्रयोजित असलं, लक्षात घ्या, आणि त्यांचा उद्देश काय असेल तो तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. परंतु त्याचं काय झालं, एखाद्या वेळेस काय होतं, माणूस करायला जातो एक गोष्ट आणि होती दुसरी गोष्ट. मराठीत म्हण आहे, करायला गेला मारुती आणि झाला गणपती. अगदी त्याच पद्धतीने झालेलं आहे. बघा, म्हणजे हा जर राजू परुळेकर यांच्या म्हणण्याप्रमाणे आणि सुजात आंबेडकर यांनी केलेल्या त्या विधानाप्रमाणे जर हे आंदोलन RSS प्रयोजित असेल, परंतु हा डाव काय असतं, तुम्ही कुस्ती खेळता, कुस्तीमध्ये डाव टाकावा लागतो आणि डावाला पुन्हा प्रतिडाव असतो आणि कधी कधी टाकलेला डाव हा स्वतःवरच उलटतो. खेळामध्ये सुद्धा तसं होतं. अगदी त्या पद्धतीने RSSने डाव जरी टाकलेला असला, आता लक्षात घ्या,
तरीसुद्धा तो डाव आता त्यांच्यावरच सध्या उलटलेला आहे. रात्री 12च्या नंतर नरेंद्र मोदी यांचा जो आलेला व्हिडिओ आहे त्यामध्ये नरेंद्र मोदी यांचा पडलेला चेहरा जर तुम्ही पाहिला तर तुमच्या सगळं लक्षामध्ये येईल किंवा सध्या सगळ्या RSS संबंधित जेवढ्या काही संघटना आहेत या सगळ्या बॅकफूटवर पाहताना दिसत आहेत तुम्हाला. सध्या भारतीय जनता पार्टीने राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये जे आंदोलन केलं, जो मोर्चा काढला, त्यामध्ये खाली ज्या कॉमेंट लोकांच्या आहेत त्या एकदा तुम्ही जेवढे काही आंदोलनाचे व्हिडिओ आहेत, देशभर त्यांनी आंदोलन केलं, खाली 95% लोकांच्या कॉमेंट या भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये आहेत. लोक हसत आहेत, प्रश्न विचारत आहेत, जाब विचारत आहेत. याचा अर्थ भारतीय जनता पार्टीवर RSSवर हा डाव उलटलेला आहे. आणि मग हा उलटलेला डाव पाहूनच बघा, काँग्रेससुद्धा अत्यंत सावध होती, राहुल गांधीसुद्धा अत्यंत सावध होते. अभिजित दिपकेंचा एक जुना व्हिडिओ मी स्वतः पाहिला होता, त्यामध्ये त्यांनी राहुल गांधी यांच्यावर सुद्धा टीका केली होती. आणि असं असतानासुद्धा काँग्रेस सपोर्टमध्ये उतरलेली आहे. कारण डाव आता हा खेळ, लक्षात घ्या, हा खेळ आता अभिजित दिपके किंवा सोनम वांगचुक यांच्या हातामध्ये राहिलेला नाही. सोनम वांगचुक यांना उचलून नेलं त्या दिवशीच त्यांच्या हातातून तो गेम गेला. आता जर अभिजित दिपके यांनी माघार घेतली तरीसुद्धा तो खेळ त्यांच्या हातामध्ये राहणार नाही. लोक आता जागृत झालेले आहेत. आणि मग या सर्व पार्श्वभूमीवर आपली भूमिका नेमकी काय असली पाहिजे? बघा, आपण तर लढत आहोत. मी तुम्हाला अनेकदा सांगितलेलं आहे, इंग्रजांनी ज्या पद्धतीने हा भारत देश 150-200 वर्ष गुलाम केलेला आहे, तसा हा भारत RSSचा 1000 वर्षापासून 1500 वर्षापासून गुलाम आहे. त्यावेळेस RSS नाव नव्हतं, लक्षात घ्या. त्यावेळेस नाव दुसरं होतं. नाव बदललं, स्वरूप बदललं, रूप बदललं, परंतु गुलामी तीच आहे. आणि त्यावेळेस मंबाजी बुवा होता, त्यावेळेस ज्ञानेश्वर माऊलींना छळ करणारे होते. स्वरूप तेच होतं, फक्त आता त्याला संघटित स्वरूप नाव आलेलं आहे RSS. आणि आतापर्यंत RSSकडे डायरेक्ट राजकीय नियंत्रण नव्हतं, परंतु आता पूर्णपणे RSSने सगळा देश, सगळी सिस्टम स्वतःच्या ताब्यामध्ये घेतलेली आहे. न्यायालय ताब्यामध्ये घेतलेलं आहे. सगळ्या निवडणूक आयोग, सगळ्या ज्या सरकारी संस्था आहेत, या सगळ्या विद्यापीठ असेल, या सगळ्या त्यांनी ताब्यामध्ये घेतलेलं आहे. आणि आता यामधून तुम्हाला अनेकदा मी सांगितलं, यामधून RSSला 0% प्राप्ती होणार आहे. एकतर RSSचा मूळ मोटो काय आहे माहिती आहे का? RSSमधले आतापर्यंत जेवढे सरसंघचालक हे एकाच जातीचे झालेले आहेत. आणि RSSचा उद्देशच हा आहे की स्वजातीचं म्हणजे तथाकथित उच्चवर्णीयांचं वर्चस्व येथील 80-85% बहुजन हिंदूवर लादायचं, त्यांना गुलाम करायचं आणि राज्य करायचं, हा RSSचा मूळ मोटो आहे. परंतु यामध्ये सुद्धा ते पूर्णपणे फेल झालेले आहेत. कारण आता नीटमध्ये ज्या मुलांनी जीव दिला त्यामध्ये अनेक जण उच्चवर्णीय आहेत, लक्षात घ्या. आणि जो काही आज सगळ्यात जास्त त्रास या RSSच्या राज्यामध्ये सहन करावा लागत आहे. 10-5 मुठभर तुम्हाला त्यांनी इल्लिगल पदं भरलेले दिसतील, कुलगुरू वगैरे केलेले किंवा डायरेक्ट भरती केलेले. परंतु सगळ्यात जास्त त्रास हा उच्चवर्णीयांना सध्याच्या काळात होत आहे. मी तुम्हाला हे अनेकदा सांगितलेलं आहे, आज तो विषय नाही, त्यावर आपण परत एखादा व्हिडिओ बनवू. परंतु सध्या हे आंदोलन अंतिम निष्कर्षापर्यंत किंवा अंतिम टप्प्यापर्यंत येऊन ठेपलेलं आहे. आता यामध्ये सर्वसामान्य जनतेने आता माघार घेऊन चालणार नाही, हीच एकमेव वेळ आहे. आता यावरून मुद्दा डायव्हर्ट करण्यासाठी हे चीनला पुढं आणतील, पाकिस्तानला पुढं आणतील, हिंदू राष्ट्राला पुढं आणतील, अजून काही मुद्दा आणतील. लक्षात घ्या, खरं तर राम मंदिर चोरीचा मुद्दा हा याच्यापेक्षाही मोठा व्हायला पाहिजे होता. परंतु येथील हिंदूंच्या मनावर पूर्णपणे RSSने कब्जा केलेला आहे, मेंदूवर पूर्णपणे कब्जा केलेला आहे.
त्यामुळे हिंदू जागृत नाही आणि याचा फायदा RSS घेत आहे. फक्त हिंदूंना लुटायचं, हिंदूंचं शोषण करायचं, हिंदूंना बर्बाद करायचं, हिंदूंना गुलाम करायचं, हिंदूंचा मानसिक विकास होऊ द्यायचा नाही, हिंदूंचा मेंदू सक्षम होऊ द्यायचा नाही, हे RSSचं धोरण आहे. आणि मित्रांनो, आणि आमचा लढा हा हिंदूंना सशक्त करण्यासाठी आहे, हिंदूंना जागृत करण्यासाठी आहे. आधुनिक जगामध्ये काय सुरू आहे? आधुनिक चीनमधील माणसाचा मेंदू किती विकसित आहे, तितका मेंदू हा येथील हिंदूंचा विकसित झाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. परंतु RSSला दुसरीकडे न्यायचं आहे. उदाहरण द्यायचं म्हटलं तर आता मध्य प्रदेशमध्ये एक नवीन बाबा उदयास आलेला आहे, अजयपार बाबा काहीतरी, अजयपार बाबा खुशवा काहीतरी आडनाव आहे त्याचं, कुशवाहा. तुम्ही सर्च करून पहा. म्हणजे एक 8वी पास तोत्रा, अल्पबुद्धी असणारा, मंदबुद्धी असणारा मुलगा बाबा होतो. आणि आजही अंगात येणं वगैरे वगैरे ज्या इतक्या खालच्या लेवलच्या ज्या पद्धती आहेत, उदाहरणार्थ धीरेंद्र पाखंडीच्या इकडे, म्हणजे इतक्या ज्या काळामध्ये पाषाण युगामध्ये किंवा ज्यावेळेस माणूस भटकंती अवस्थेमध्ये होता, ज्यावेळेस स्थितीचा शोध लागला नव्हता, त्यावेळेससुद्धा मानवाचा मेंदू इतका खालच्या लेवलचा नव्हता. इतक्या खालच्या लेवलचा मेंदू बनवायचं काम RSS भारतीय जनता पार्टी करत आहे, अशाला प्रमोट करत आहे. जो धीरेंद्र शास्त्री महाराष्ट्रामध्ये येतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतो, त्याला स्टेज देण्याचं, महत्त्व देण्याचं, त्याचा सत्कार करण्याचं काम RSS, मोहन भागवत, देवेंद्र फडणवीस करताना दिसत आहेत. आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा विचित्र प्राणी या पृथ्वी तलावर शोधून सापडणार नाही. एक प्रकारे नरेंद्र मोदी बरे असं म्हणायची वेळ आलेली आहे. परंतु इतका फेकेंद्र माणूस, इतका कपटी माणूस या पृथ्वी तलावर शोधून सापडणार नाही. आणि जर भारतीयांना आता स्वतःची जिरवून घ्यायचीच असेल, आणि पर्याय नाही, कारण सगळे प्रस्थापित मराठा, OBC, SC, ST जनतेच्या मनामध्ये किती जरी रोष असला, किती जरी उद्वेग असला, तरीसुद्धा काय असतं, मतदान करताना सगळेजण त्यावेळेस वातावरण असं निर्माण करतात, सगळं जातीपातीवर मतदान होतं, धर्माच्या आधारे मतदान होतं. आणि यामध्ये जनता पार यांनी चिरडून टाकलेली आहे. बघा, म्हणजे निवडणूक कशी जिंकायची हे आता भारतीय जनता पार्टीला जनता, 90% जनता आजही देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्रामध्ये विरोधात आहे. तरीसुद्धा 90% आमदार हे देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने आहेत. ते कसं काय? कारण सगळ्या जातीचे प्रस्थापित, सगळ्या वर्गाचे प्रस्थापित नेते दावणीला बांधून ठेवलेले आहेत आणि सर्वसामान्य जनता या प्रस्थापित नेत्यांना सोडायला तयार नाही. निवडणुकीच्या वेळेस जातीचा मुद्दा येतो, प्रस्थापित नेत्याचा मुद्दा येतो आणि यामुळे सर्वसामान्य जनता हतबल झालेली आहे. हे आंदोलन कोणत्या ना कोणत्या पद्धतीने चलन, एखाद्या पीक पॉईंटपर्यंत जाईल. बघा, नवीन काहीतरी एखादा मुद्दा आणला जाईल आणि काही दिवसांनी हे सगळं थंड पडेल. परंतु RSS आपली पकड सोडणार नाही. इंग्रजाच्या काळामध्ये सुद्धा काही असे विरोध झाले, आंदोलन झाले, असं वाटलं आता इंग्रज जातील, परंतु इंग्रजांनी सत्ता सोडली नाही. त्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी, RSS आपला या देशावरील कब्जा सोडणार नाही. त्यामधून त्यांना सांगितलं, तर आपण त्यावर एक स्पेशल डिटेल पुराव्यासहित व्हिडिओ बनवू की त्यामधून RSSला, भारतीय जनता पार्टीला काहीसुद्धा प्राप्त होणार नाही. बघा, त्यांचा जो मूळ उद्देश आहे उच्चवर्णीयांचं वर्चस्व स्थापित करायचं, ते तर आहे. बघा, ते तर वर्चस्व काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा होतं, आजही आहे, भविष्यातही राहणार आहे. ज्या पद्धतीने भारतीयांचा मेंदू धीरेंद्र शास्त्रीसारख्या समोर लोटांगण घेईल किंवा त्या अजयपार बाबासमोर लोटांगण घेईल किंवा अजून XYZ बाबासोबत समोर लोटांगण घेईल, तोपर्यंत या देशाला भवितव्य नाही. आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आपण अंतिम निष्कर्षापर्यंत हेच की लोक जागृत झालेली आहेत, लोक विचार करायला लागली आहेत, लोक प्रश्न विचारायला लागली आहेत आणि आपल्यासाठी एक शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारधारेला, वारकरी साधू संतांच्या विचारधारेला मानणाऱ्या लोकांसाठी एक पॉझिटिव्ह वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यामुळे
आपण या निष्कर्षापर्यंत पोहोचायचं की लढत राहिलं पाहिजे. ठीक आहे, अभिजित दिपके RSSला सामील असेल नसेल, बघा हा जर तरचा प्रश्न आहे आपल्यासाठी, परंतु याचा रिझल्ट आपल्या बाजूने आहे. त्यामुळे जोपर्यंत बाजू आपल्या हातामध्ये आहे, डाव आपल्यामध्ये हातामध्ये आलेला आहे, तोपर्यंत तो डाव सोडायचा नाही. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.